अनेकदा आपण जेव्हा एखाद्या आजाराबद्दल किंवा वैद्यकीय उपचारांबद्दल बोलतो ना, तेव्हा आपल्या मनात एका विशिष्ट प्रकारच्या अचूकतेची अपेक्षा असते. अगदी. म्हणजे अगदी एखाद्या इंजिनिअरिंगच्या ब्ल्यूप्रिंटसारखे. समजा एखाद्याचा हात मोडला तर आपण एक्सरे काढतो आणि त्यात ती मोडलेली हाडाची पांढरी रेषा अगदी स्पष्ट दिसते. डॉक्टर फक्त त्या रेषेवर बोट ठेवतात आणि सांगतात की हे पा, इथे फ्रॅक्चर आहे. तिथे सगळं कसं पारदर्शक आणि थेट असतं. हो ना, ते कसं अत्यंत बायनरी किंवा दुहेरी स्वरूपाचं असतं. म्हणजे एकतर हाड मोडलंय किंवा मोडलेलं नाही, शरीरात जंतू आहेत किंवा नाहीत. आधुनिक वैद्यकीय शास्त्र याच ठोस आणि दृश्य पुराव्यांवर काम करतं. बरोबर. आणि त्यामुळे आपल्याला एक प्रकारचा मानसिक दिलासा मिळतो की समस्या नक्की काय आहे हे आपल्याला डोळ्यांनी दिसतंय. अगदी बरोबर. आणि हे सोपं असतं. आपल्याला गोष्टी दिसल्या, त्यांचं स्पष्ट वर्गीकरण करता आलं की निर्णय घेणं सोपं जातं. पण जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीच्या संपूर्ण आरोग्याकडे बघतो, म्हणजे रोजच्या जगण्याकडे आणि शरीराच्या सतत बदलणाऱ्या अवस्थांकडे पाहतो, तेव्हा ही एक्सरे मशीनची संकल्पना कुठेतरी अपुरी पडते. खरं तर खूपच अपुरी पडते. हो ना. आपण आजारी पडल्यावर काय करायचं हे आपल्याला बहुतांश वेळा माहिती असतं. पण मुळात आजारी पडण्याआधीच हे शरीरातून कसं काम करत असतं, त्याचं संतुलन कसं टिकून राहतं, हे समजून घेणं थोडं गुंतागुंतीचं आहे. आणि म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेत आपण आयुर्वेद या विषयावर आणि विशेषतः ते जगण्याचं आणि दीर्घायुष्याचं मूलभूत विज्ञान कसं आहे या स्रोतावर आधारित माहितीचं विश्लेषण करणार आहोत. आणि हा स्रोत खरोखरच आपला दृष्टिकोन बदलणारा आहे. कारण कसं आहे ना, आपल्या समाजात सामान्यतः आयुर्वेदाकडे कसं पाहिलं जातं? घरगुती उपाय. अगदी तेच. सर्दी झाली की अद्रक तुळशीचा काढा घ्या किंवा पोट दुखलं की ओवा शेप खा. आपण आयुर्वेदाला फक्त आजारपणात घ्यायच्या घरगुती उपायांची एक जुनी यादी समजून बसलो आहोत. पण हा स्रोत स्पष्ट करतो की आयुर्वेद हे केवळ आजार बरे करण्याचं शास्त्र नाहीये. ते एक अत्यंत प्रगत, तर्कावर आणि वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारित असलेलं सायन्स ऑफ लिव्हिंग आहे. म्हणजे जगण्याचं विज्ञान आहे. ठीक आहे, आपण हे थोडं उलगडून पाहूया. जर आपण या स्रोताचा विचार केला तर मला इथे एक अतिशय रंजक संकल्पना मांडायची आहे. हो, सांगा ना. आपण बाजारातून एखादं नवीन इलेक्ट्रॉनिक उपकरण आणलं, समजा एखादा लॅपटॉप आणला, तर त्यासोबत एक ट्रबल शूटिंग गाईड मिळतं. म्हणजे लॅपटॉप बंद पडला किंवा स्क्रीन ब्लँक झाली तरच आपण ते पुस्तक उघडून वाचतो. आजकाल आयुर्वेदाचा वापर अगदी याच ट्रबल शूटिंग गाईड सारखा केला जातो. हो, फक्त आजारी पडल्यावरच. बरोबर. फक्त शरीर आजारी पडल्यावरच त्याकडे वळण्याची पद्धत रूढ झाली आहे. पण हा स्रोत वाचल्यानंतर जाणवतं की आयुर्वेद हे मानवी शरीरासाठी बनवलेलं केवळ ट्रबल शूटिंग गाईड नसून ते एक संपूर्ण ऑपरेटिंग सिस्टम मॅन्युअल आहे. क्या बात है. ऑपरेटिंग सिस्टम मॅन्युअलची ही उपमा खूप काही सांगून जाते. हो ना. ते आपल्याला सांगतं की हे शरीर नावाचं यंत्र मुळात चालतं कसं, त्याचं डिझाईन कसं आहे आणि ते रोजच्या रोज अपडेट कसं करायचं. पण यात मला एक गोष्ट प्रामुख्याने जोडावीशी वाटते. म्हणजे लॅपटॉपचं मॅन्युअल फक्त मशीन कसं काम करतं हे सांगतं. पण आयुर्वेदाचं हे जे मॅन्युअल आहे ते शरीर आणि निसर्ग यांचा एकमेकांशी काय संबंध आहे हे स्पष्ट करतं. अच्छा. केवळ आजार बरा करणं हा याचा अंतिम उद्देश नाहीये. एखादा आजार का होतो त्यामागील का किंवा मूळ कारण समजून घेणं आणि शरीर मुळात कसं डिझाईन केलं गेलंय यावर या विज्ञानाचा भर आहे. जेव्हा एखाद्याला शरीराची ऑपरेटिंग सिस्टम पूर्णपणे समजते तेव्हा ती सिस्टीम क्रॅश होण्याची वेळच मुळात येऊ दिली जात नाही. हाच तो दीर्घायुष्याचा पाया आहे ज्याची चर्चा या स्रोतामध्ये अत्यंत विस्ताराने केली आहे. मग इथे एक अतिशय महत्वाचा प्रश्न निर्माण होतो. जर आयुर्वेद हे शरीराचं इतकं प्रगत मॅन्युअल आहे तर या ऑपरेटिंग सिस्टमचं कोडिंग कोणी केलं? छान प्रश्न आहे. किंवा सोप्या भाषेत सांगायचं तर हे मॅन्युअल आलं कुठून आणि त्यात नेमकं काय दडलेलं आहे. कारण जेव्हा आपण मॅन्युअल म्हणतो तेव्हा त्यात अत्यंत सुसूत्र, तर्कशुद्ध आणि प्रमाणित अशी माहिती असली पाहिजे. नक्कीच. आपल्या स्रोतानुसार आयुर्वेदाचा जो शास्त्रीय आधार आहे तो प्रामुख्याने 7 मुख्य ग्रंथांवर अवलंबून आहे. आणि ही यादी वाचताना मला असं वाटत होतं की ही केवळ पुस्तकांची नावं नसून ती एका प्राचीन विद्यापीठाच्या वेगवेगळ्या विभागांसारख्या आहेत. होय. आणि या 7 ग्रंथांची रचना जर आपण पाहिली तर प्राचीन काळातील वैद्यकीय ज्ञानाची खोली किती अफाट होती हे समजतं. हो. या परंपरेचा मूळ उगम अथर्ववेद या प्राचीन ग्रंथामध्ये आढळतो. तिथून या ज्ञानाची सुरुवात झाली असं मानलं जातं. तो एक प्रकारचा पाया आहे. पण त्यानंतरच्या काळात हे ज्ञान एकाच जागी न ठेवता त्याचं अत्यंत बारकाईने आणि शास्त्रीय पद्धतीने वर्गीकरण करण्यात आलं. खरंच थक्क करणारं आहे.
जसं की या स्रोतामध्ये चरक संहिता या ग्रंथाचा उल्लेख आहे. त्यात स्पष्ट म्हटले की हा ग्रंथ औषधशास्त्रासाठी श्रेष्ठ मानला जातो. बरोबर. म्हणजे फक्त मेडिसिन किंवा औषधोपचारावर, आजाराच्या लक्षणांवर आणि शरीराच्या आत जाणाऱ्या औषधांवर लक्ष केंद्रित करणारा हा एक स्वतंत्र ग्रंथ. पण त्याच्या लगेचच नंतर येतो सुश्रुत संहिता. हो, सुश्रुत संहिता. हा ग्रंथ तर मला एखाद्या सायन्स फिक्शन सारखा वाटला, कारण तो थेट शस्त्रक्रिया म्हणजेच सर्जरी आणि शरीर रचना म्हणजेच अॅनाटॉमी यावर आधारित आहे. म्हणजे एक सेकंड, हजारो वर्षापूर्वी सर्जरी? होय. जेव्हा आजच्यासारखे मायक्रोस्कोप्स किंवा स्कॅनर्स नव्हते, तेव्हा शस्त्रक्रियेवर एक संपूर्ण ग्रंथ लिहिला गेला होता. येथे सर्वात लक्षवेधी बाब ही आहे की त्यांनी वैद्यकीय उपचारांच्या पद्धतींमधील मूलभूत फरक त्या काळातच ओळखला होता. औषधोपचार करणं आणि शस्त्रक्रिया करणं ही दोन पूर्णपणे वेगळी कौशल्ये आहेत. अगदी. सुश्रुत संहितेमध्ये केवळ शस्त्रक्रियेची वरवरची माहिती नाही, तर त्यात वेगवेगळ्या प्रकारची शस्त्रक्रियेची उपकरणं कशी असावीत, ती कशी धारदार करावीत, मानवी शरीराची अचूक रचना कशी आहे आणि जखमा कशा शिवल्या जाव्यात याचं अत्यंत सखोल वर्णन आहे. बापरे. हे केवळ एका व्यक्तीचं मत किंवा काही लोकांचं निरीक्षण नव्हतं, तर ती एक परिपूर्ण वैद्यकीय आणि संस्थात्मक व्यवस्था होती. हे तर एखाद्या आधुनिक वैद्यकीय विद्यापीठात वेगवेगळ्या डिपार्टमेंट्समध्ये जाण्यासारखं आहे. अगदी तसंच. म्हणजे तुम्हाला जर अंतर्गत आजारावर औषधोपचार हवा असेल तर तुम्ही चरक विभागाकडे जावं, आणि जर एखादा अवयव काढायचा असेल किंवा सर्जरीची गरज असेल तर सुश्रुत विभागाकडे जावं. बरोबर. पण याहीपेक्षा मला आणखी एका गोष्टीचं आश्चर्य वाटलं. जर एखाद्याला नक्की कोणता आजार झालाय याचा फक्त निदान करायचं असेल, म्हणजे डायग्नोसिस. हो, म्हणजे पॅथॉलॉजिकल्स विश्लेषण करायचं असेल तर त्यासाठी माधव निदान नावाचा स्वतंत्र ग्रंथ आहे. विचार करा, माधव निदान हा ग्रंथ केवळ रोगनिदानासाठी वाहून घेतलेला आहे. त्यांनी डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट या दोन गोष्टी एकत्र मिसळल्या नाहीत. आणि हीच ती तार्किकता आहे जी आयुर्वेदाला एक शास्त्र बनवते. नुसतं रोग निदान करून भागत नाही, तर औषधं कशी बनवायची याचंही एक वेगळं शास्त्र असतं. अच्छा. औषध निर्मितीसाठी म्हणजे आजच्या भाषेतील फार्माकॉलॉजीसाठी शार्यंगधर संहिता आहे. त्यात वनस्पतींचा अर्क कसा काढावा, औषधांचं प्रमाण किती असावं, ते किती काळ टिकतं हे अत्यंत काटेकोरपणे दिलंय. क्या बात आहे. वनस्पती विज्ञानासाठी म्हणजे बॉटनीसाठी भावप्रकाश हा ग्रंथ आहे, ज्यामध्ये विविध वनस्पतींचे आणि त्यांच्या औषधी गुणांचे वर्गीकरण आहे. आणि या सर्वांचा सुवर्णमध्य साधणारा, या सगळ्या ज्ञानाला एका धाग्यात बांधणारा ग्रंथ म्हणजे वाग्भट ऋषींनी लिहिलेला अष्टांग संग्रह किंवा अष्टांग हृदय. या ग्रंथात चरक आणि सुश्रुत या दोघांच्याही ज्ञानाचा अत्यंत सुंदर सारांश दिलेला आहे. एका सामान्य वैद्याला संपूर्ण आरोग्याकडे एकात्मिक दृष्टिकोनातून कसं पाहावं हे अष्टांग हृदय शिकवतं. म्हणजे हजारो वर्षांपूर्वी रोग निदान, औषध निर्मिती, शस्त्रक्रिया आणि वनस्पतीशास्त्र यांचं इतकं अचूक वर्गीकरण झालेलं होतं. त्यांनी वैद्यकीय शाखांची अशी उत्तम विभागणी तर केली, पण यावरून एक अतिशय रंजक प्रश्न उभा राहतो. कोणता? जर या प्राचीन तज्ज्ञांनी उपचारांच्या पद्धती इतक्या अचूकपणे विभागल्या होत्या, तर त्यांच्या मते हे जे मानवी शरीर आहे, ज्याच्यावर ते एवढं संशोधन करत होते, त्याची मूळ रचना नक्की कोणत्या घटकांनी झालीय? जर सुश्रुत शरीराची चिरफाड करून आत बघत होते, तर त्यांना तिथे काय दिसलं? येथून आपली चर्चा ग्रंथांच्या यादीकडून प्रत्यक्ष शरीररचनेच्या सिद्धांताकडे वळते, आणि आपल्या स्रोतानुसार याचं उत्तर पंचमहाभूते या संकल्पनेत दडलेलं आहे. होय, आयुर्वेद मानतो की आपलं शरीर हे पंचभौतिक शरीर आहे. पंचभौतिक? हो. याचा अर्थ संपूर्ण विश्व ज्या 5 मूलभूत तत्वांपासून बनलेलं आहे, त्याच 5 तत्वांपासून मानवी शरीरही बनलं आहे. आणि ती 5 तत्व म्हणजे आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी. या 5 महाभूतांच्या एकत्रीकरणातूनच सजीव आणि निर्जीव अशा दोन्ही गोष्टींची निर्मिती झाली आहे, असा हा सिद्धांत आहे. इथून हा विषय खऱ्या अर्थाने रंजक आणि थोडा आव्हानात्मक होतो. कारण जेव्हा मी पहिल्यांदा हे वाचलं, तेव्हा माझ्या मनात एक अत्यंत व्यावहारिक आणि आधुनिक विज्ञानाच्या दृष्टिकोनातून एक प्रश्न आला. बरं. आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी हे ऐकायला खूप आध्यात्मिक वाटतं. पण माझ्या शरीरात अग्नी किंवा आकाश असणं म्हणजे नक्की काय? म्हणजे पोटात खरोखरच आग लागलेली असते का? किंवा माझ्या शरीरात कुठेतरी ढग आणि रिकामा आकाश आहे का? हो, बरोबर आहे तुमचा प्रश्न. आधुनिक विज्ञानाच्या चष्मेतून बघितलं तर हे थोडं विचित्र आणि अतार्किक वाटू शकतं.
याला आपण वैज्ञानिक भाषेत असं समजून घ्यायचं? हा खूपच नैसर्गिक प्रश्न आहे आणि इथेच बऱ्याच लोकांचा आयुर्वेदाबद्दलचा गोंधळ उडतो. जेव्हा ज्या 5 तत्वांबद्दल बोललं जातं तेव्हा या शब्दांचा अर्थ शब्दशः म्हणजे जसाच्या तसा घ्यायचा नसतो. अच्छा, म्हणजे रूपक आहे. ती एक अवस्था किंवा भौतिकशास्त्रातील गुणधर्म म्हणून समजून घेणं आवश्यक आहे. जर आपण याला व्यापक दृष्टिकोनातून आणि आधुनिक विज्ञानाशी जोडलं तर निसर्ग ज्या मूलभूत अवस्थांनी म्हणजे स्टेट्स ऑफ मॅटरनी बनला आहे त्याच अवस्था मानवी शरीरातही आहेत. म्हणजे हे फक्त रूपकात्मक किंवा लाक्षणिक अर्थाने दिलेलं वर्णन आहे का? ते केवळ रूपक नाही तर ती एक अत्यंत व्यावहारिक भौतिक विभागणी आहे. उदाहरणार्थ आपण पृथ्वी तत्व घेऊया. पृथ्वी म्हणजे केवळ बागेतील माती नाही तर घनता, स्थिरता आणि आकार. म्हणजे सॉलिडिटी. अगदी. आपल्या शरीरातील जी काही घनरूप आहेत, जसं की हाडं, स्नायू, दात, पेशींचं आवरण, हे सगळं पृथ्वी तत्वाचं प्रतिनिधित्व करतात. हा. आता जलतत्व म्हणजे केवळ पिण्याचं पाणी नाही तर सर्व प्रकारचे द्रवरूप म्हणजे फ्लुइड्स. अच्छा. आपल्या शरीरातील रक्त, लाळ, पाचकरस आणि अगदी पेशींच्या आत असलेल्या सायटोप्लाझम हे सर्व जलतत्व आहे. हे खूपच तर्कशुद्ध वाटतंय. मग तो पोटातील अग्नी नक्की काय आहे? अग्नितत्व म्हणजे प्रत्यक्ष जाळणारी आग नाही तर ती उष्णता आणि परिवर्तनाची ऊर्जा आहे. हा. म्हणजे एनर्जी ऑफ ट्रान्सफॉर्मेशन. हा. आपण जे अन्न खातो त्याचं ऊर्जेत रूपांतर कसं होतं? एन्झाईम्समुळे. बरोबर. त्यासाठी एन्झाईम्स आणि ऍसिड्स लागतात. हे जे अन्नाचं पचन करणारे एन्झाईम्स आहेत, पेशींच्या पातळीवर चालणारी चयापचय क्रिया म्हणजे मेटाबॉलिझम आहे आणि शरीराचं जे एक विशिष्ट तापमान आहे तो सर्व शरीराचा अग्नी आहे. तो गोष्टींचं स्वरूप बदलतो. क्या बात आहे. म्हणजे जेव्हा आपण व्यवहारात म्हणतो की माझं पित्त वाढलंय किंवा अग्नी वाढलाय तेव्हा तो फक्त झणझणीत मिसळ खाणं टाळण्याचा बहाणा नसून ती खरोखरच एक वाढलेली चयापचयाची किंवा ॲसिडिटीची रासायनिक प्रक्रिया असते. अगदी तसंच. मग वायू आणि आकाशतत्व काय आहेत? वायू म्हणजे हालचाल किंवा गती. शरीरात जिथे जिथे गती आहे तिथे वायुतत्व आहे. रक्तवाहिन्यांमधून रक्ताचं वाहणं, श्वास आत घेणं आणि बाहेर सोडणं, अन्न नलिकेतून अन्नाचं खाली जाणं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काय? मज्जातंतूंमधून म्हणजे नर्व्समधून जाणारे विजेचे किंवा संवेदनांचे आवेग. या सर्व हालचाली वायुतत्वामुळे होतात. आणि सर्वात शेवटी आणि सर्वात महत्वाचं आकाशतत्व. आकाश म्हणजे पोकळी, स्पेस किंवा व्हॉइड. पण शरीरात पोकळी कशासाठी हवी? अहो विचार करा, जर पोकळी नसेल तर हालचाल कशी होणार? आपल्या शरीरात अनेक पोकळ्या आहेत, जसं की तोंड, पोट, फुफ्फुसांमधील जागा, रक्तवाहिन्यांच्या आतील जागा आणि अगदी पेशींच्या आत असलेली रिकामी जागा. बरोबर आहे. आधुनिक विज्ञानही मानतं की अणूच्या आतही बहुतांश भाग हा केवळ रिकामी पोकळीच असतो. जिथे जिथे पोकळी आहे तिथे आकाश तत्व आहे. या पोकळीशिवाय वायूला वाहायला, जलाला पसरायला आणि अग्नीला जळायला जागाच मिळणार नाही. म्हणजे जे घटक या संपूर्ण विश्वाची किंवा निसर्गाची भौतिक रचना करतात, घन, द्रव, ऊर्जा, गती आणि पोकळी, तेच घटक मानवी शरीराचीही रचना करतात. हे खरोखरच एक सुंदर आणि प्रगल्भ असं वैज्ञानिक निरीक्षण आहे. नक्कीच. आपण म्हणू शकतो की ही पंचमहाभूते म्हणजे आपल्या शरीराचं हार्डवेअर आहेत. शरीराचा प्रत्यक्ष सांगाळा, त्यातील द्रव आणि भौतिक गोष्टी या 5 तत्वांपासून बनल्या आहेत. पण इथेच खरी गोम आहे. जर हे फक्त हार्डवेअर आहे तर या शरीरातील सर्व गुंतागुंतीची कार्य नक्की कोण चालवतं? कोणतं सॉफ्टवेअर किंवा कोणती ऊर्जा या हार्डवेअरला नियंत्रित करते? कारण नुसता हार्डवेअर स्वतःहून काम करू शकत नाही. आणि इथेच आयुर्वेदातील सर्वात महत्वाची डायनामिक संकल्पना समोर येते, ती म्हणजे त्रिदोष: वात, पित्त आणि कफ. म्हणजे त्या शरीराला जिवंत आणि कार्यरत ठेवणाऱ्या अत्यंत आवश्यक अशा 3 मुख्य ऊर्जा आहेत. वात, पित्त आणि कफ. आपण लहानपणापासून या शब्दांबद्दल नेहमी ऐकतो, पण आज आपण त्यांचा खरा वैज्ञानिक अर्थ आणि शरीरातील त्यांचं नेमकं काम समजून घेत आहोत. बरोबर. स्रोतामध्ये यांची जी मुख्य कार्य दिली आहेत ती अशी आहेत. वात म्हणजे गती आणि हालचाल, पित्त म्हणजे पचन आणि चयापचय, आणि कफ म्हणजे बांधणी आणि वंगण. तर ह्या सगळ्याचा नेमका अर्थ काय होतो? मला इथे एका उदाहरणाचा वापर करायला आवडेल. आपण या मानवी शरीराची तुलना एखाद्या कारसोबत किंवा एखाद्या प्रगत यंत्रासोबत करून पाहूया. हो, हे उदाहरण या 3 ऊर्जांचं कार्य समजून घेण्यासाठी खूप मदत करू शकेल. सांगा बघू तुमची कारची उपमा. तर समजा आपलं शरीर ही एक अत्याधुनिक कार आहे.
या कारला पुढे जाण्यासाठी गतीची आवश्यकता असते. चाकं फिरण्याची आणि स्टेअरिंगच्या नियंत्रणाची गरज असते. आपल्या शरीरातही गती देणारी आणि माहिती पोचवणारी प्रणाली म्हणजे वात. अगदी बरोबर. रक्ताभिसरण असो, श्वासोच्छ्वास असो किंवा मेंदूकडून येणारे संदेश असोत, गतीचं सर्व नियंत्रण वात करतो. त्यानंतर कार चालण्यासाठी इंधनाची गरज असते आणि इंजिनमध्ये त्या इंधनाचं ज्वलन म्हणजे कंबशन व्हावं लागतं, जेणेकरून ऊर्जा निर्माण होईल. शरीरात हे ज्वलनाचं काम पित्त करतं. आपण खाल्लेल्या अन्नाचं पचन करून त्याचं ऊर्जेत रूपांतर करण्याचं मेटाबॉलिझमचं काम पित्ताचं आहे. आणि तिसरं म्हणजे कारचा एक भक्कम सांगाडा असतो आणि इंजिनमधील भाग एकमेकांवर घासून खराब होऊ नयेत म्हणून त्यात इंजिन ऑइल असतं. शरीराची बांधणी मजबूत ठेवणं, रोगप्रतिकारक शक्ती टिकवणं आणि सांध्यांमध्ये वंगण ठेवण्याचं काम कफ करतो. कसं वाटलं उदाहरण? कारचं हे उदाहरण उत्तम आहे आणि ते यंत्रणेची विभागणी छान करतं. पण यात मला थोडी भर घालायची आहे आणि एक त्रुटीही सांगायची आहे. अच्छा, काय त्रुटी आहे? कारची उपमा चांगली असली तरी कार एक निर्जीव वस्तू आहे. ती स्वतःची दुरुस्ती स्वतः करत नाही. पण हे जे त्रिदोष आहेत ते अत्यंत डायनॅमिक आणि जिवंत आहेत. ते बाह्य परिस्थितीनुसार सतत स्वतःला बदलत असतात. विचार करा, मानवी शरीराचं कार्य किती अफाट गुंतागुंतीचं आहे. अब्जावधी पेशी, शेकडो अवयव, हजारो रासायनिक प्रक्रिया एकाच वेळी सुरू असतात. आयुर्वेदाने या सर्व भयानक गुंतागुंतीला अत्यंत साधेपणाने या 3 मुख्य व्यवस्थापकांच्या म्हणजे त्रिदोषांच्या हातात सोपवलं आहे. वात, पित्त, कफ. हो, गती म्हणजे वात, परिवर्तन म्हणजे पित्त आणि स्थिरता म्हणजे कफ. या 3 ऊर्जा केवळ इंजिन आणि ऑइलसारख्या स्थिर नाहीत, तर त्या एकमेकांशी सतत संवाद साधतात आणि संपूर्ण यंत्र अत्यंत सुरळीतपणे चालवतात. पण मग इथेच तो मुख्य मुद्दा येतो ज्याचा आपण मॅन्युअलमध्ये विचार करतो. जर या 3 ऊर्जा किंवा हे 3 व्यवस्थापक शरीराचं काम इतक्या उत्तम प्रकारे आणि लवचिकपणे हाताळतात, तर मग आजार का निर्माण होतात? माणूस आजारी का पडतो? आणि या प्रश्नाचं उत्तरच खऱ्या अर्थाने या स्रोताचा आणि आजच्या चर्चेचा मुख्य निष्कर्ष आहे. होय, आणि तो निष्कर्ष म्हणजे समतोल किंवा बॅलन्सची संकल्पना. स्रोतामध्ये अत्यंत स्पष्टपणे सांगितलंय की जेव्हा वात, पित्त आणि कफ या 3 ऊर्जांचं एकमेकांसोबतचं संतुलन बिघडतं तेव्हाच आजार निर्माण होतात. आणि या उलट हे संतुलन राखणं म्हणजेच खरं आरोग्य. म्हणजे पुन्हा एकदा कारच्या उदाहरणाकडे गेलो तर, जर कारचं इंजिन खूप जास्त गरम झालं किंवा त्यात चुकीचं इंधन गेलं म्हणजे पित्त वाढलं, होय, तर कार बंद पडेल किंवा ओव्हरहीट होईल. जर कारच्या चाकांमधील हवा गेली किंवा गती देणाऱ्या सेन्सर्समध्ये बिघाड झाला म्हणजे वात बिघडला, तर गाडीचा वेग अनियंत्रित होईल किंवा ती चालणारच नाही. बरोबर. आणि जर इंजिन ऑइल खूप जुनं आणि घट्ट झालं, साचून राहिलं म्हणजे कफ वाढला, तर कार्यक्षमता मंदावेल आणि भाग ब्लॉक होतील. कोणतीही एक ऊर्जा गरजेपेक्षा जास्त किंवा गरजेपेक्षा कमी झाली की त्या सिस्टमचा समतोल बिघडतो आणि त्याचं पर्यवसन आजारात होतं. अगदी तंतोतंत. आणि यावरून आजारपणाकडे पाहण्याचा एक अत्यंत महत्वाचा आणि वेगळा दृष्टिकोन समोर येतो. आधुनिक वैद्यकीय पद्धती आणि आयुर्वेद यांच्यात हाच सर्वात मोठा वैचारिक फरक आहे. तो कसा? आधुनिक विज्ञानात आपण बहुतांश वेळा आजारपणाचं कारण शरीराबाहेर शोधतो. एखादा जंतू, बॅक्टेरिया किंवा व्हायरस शरीरात घुसला की आपण आजारी पडतो. हा जर्म थिअरीचा सिद्धांत आहे. त्यामुळे आपला सगळा लढा त्या बाहेरून आलेल्या शत्रूला शोधण्यावर आणि त्याला मारण्यावर केंद्रित असतो. हो, आणि म्हणूनच आपण अँटीबायोटिक्स घेतो जे त्या जंतूंना नष्ट करतात आणि आपण पुन्हा बरे होतो असं मानतो. पण आयुर्वेद आणि हा स्रोत एक वेगळाच आणि अधिक सखोल दृष्टिकोन देतो. आयुर्वेद असं म्हणत नाही की बाहेरचे जंतू अस्तित्वात नाहीत, पण तो हे मानतो की बाहेरचे जंतू किंवा शत्रू तर नेहमीच अस्तित्वात असतात आणि ते शरीरात प्रवेश करण्याचा सतत प्रयत्नही करत असतात. पण बिघडल्यामुळे पडते. जेव्हा आतलं वातावरण किंवा इंटरनल टरेन कमकुवत होतं किंवा असंतुलित होतं, तेव्हाच त्या बाहेरच्या जंतूंना वाढण्यासाठी पोषक वातावरण मिळतं. अच्छा. त्यामुळे आयुर्वेदाचा प्राथमिक भर फक्त जंतूंना मारण्यावर नसून शरीराच्या आतील बिघडलेलं संतुलन पुन्हा प्रस्थापित करण्यावर असतो. एकदा का वात, पित्त आणि कफाचा समतोल परत आला आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत झाली की शरीर स्वतःच त्या आजाराला बाहेर फेकून देतं. हे खूपच सखोल आणि डोळे उघडणार आहे. याचा अर्थ आरोग्य ही केवळ आजारी नसण्याची स्थिती नाही. नाहीच मुळे
एखादी व्यक्ती आजारी नाही म्हणजे ती परिपूर्ण निरोगी आहे असं आपण ठामपणे म्हणू शकत नाही, तर आरोग्य ही समतोल राखण्याची एक सक्रिय प्रक्रिया आहे, म्हणजे ऍक्टिव्ह प्रोसेस. अगदी बरोबर. रोज काय खायचं आहे, किती झोपायचं आहे, व्यायाम कसा असावा, मानसिक स्थिती कशी असावी, हे सर्व या वात, पित्त आणि कफाच्या संतुलनावर अवलंबून आहे आणि त्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे लागतात. हे खऱ्या अर्थाने एक ऑपरेटिंग सिस्टम मॅन्युअल आहे. आणि म्हणूनच या स्रोताच्या शीर्षकात दीर्घायुष्याचं मूलभूत विज्ञान असा स्पष्ट उल्लेख आहे. कारण जेव्हा एखाद्या व्यक्तीला स्वतःचं शरीर नक्की कोणत्या महाभूतांनी आणि कोणत्या दोषांच्या प्राबल्याने बनलं आहे याची जाणीव होते, तेव्हा ती व्यक्ती स्वतःच्या शरीराचे इशारे समजून घ्यायला लागते. शरीरात थोडासाही बदल झाला की तो मोठा आजार बनण्याआधीच जीवनशैलीत योग्य ते बदल करून तो समतोल परत मिळवता येतो. आज आपण या सूत्रांच्या आधारे एक वेगळ्याच दृष्टिकोनातून विचार केला आहे. आपण जे काही उलगडून पाहिलं त्याचा जर थोडक्यात आढावा घ्यायचा झाला तर आपण पाहिल्याप्रमाणे आयुर्वेदाचा पाया अत्यंत भक्कम अशा 7 मूलभूत ग्रंथांवर उभा आहे, ज्याने अत्यंत वैज्ञानिक पद्धतीने वैद्यकीय शाखेची वेगवेगळ्या विशेष विभागांमध्ये विभागणी केली. हो. त्यानंतर आपण पाहिलं की आपलं मानवी शरीर हे बाहेरच्या निसर्गाप्रमाणेच आकाश, वायू, जल, अग्नी आणि पृथ्वी या 5 महाभूतांनी म्हणजे एका अत्यंत सुबक हार्डवेअरने बनलेलं आहे. बरोबर. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या शरीराचं संपूर्ण कार्य वात, पित्त आणि कफ या 3 दोषांद्वारे म्हणजेच डायनॅमिक ऊर्जांद्वारे चालवलं जातं. जेव्हा हे 3 दोष समतोलात असतात तेव्हा शरीर निरोगी असतं आणि जेव्हा हा समतोल बिघडतो तेव्हा आजार निर्माण होतात. या सर्व माहितीचं महत्त्व हे आहे की यातून आपल्याला मानवी शरीराकडे आणि एकंदरीतच आरोग्याकडे पाहण्याचा एक अत्यंत तर्कशुद्ध, सर्वसमावेशक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन मिळतो. आपण केवळ लक्षणांवर वरवरचे उपाय न शोधता शरीरातील मुळाशी असलेल्या असंतुलनाचा विचार करायला शिकतो. हा दृष्टिकोन केवळ आजार बरा करण्यासाठी नाही, तर मुळात आजारी पडूच नये यासाठी अधिक सजग बनवतो. नक्कीच आजारी पडण्याची वाट पाहण्यापेक्षा निरोगी कसं राहायचं आणि शरीराचं संतुलन कसं राखायचं याचा एक उत्कृष्ट मार्ग हा स्रोत दाखवतो. पण ही चर्चा संपवण्यापूर्वी मला या स्रोतावरून सुचलेला एक विचार तुम्हाला सर्वांना द्यायचा आहे, जो कदाचित एका पूर्णपणे वेगळ्याच दृष्टिकोनातून विचार करायला भाग पाडेल. सांगा. जर मानवी शरीर बाहेरच्या निसर्गाप्रमाणेच आकाश, वायू, जल, अग्नी आणि पृथ्वी या 5 महाभूतांनी बनलं आहे आणि ते गती, पचन आणि बांधणी या निसर्गाच्याच नियमांवर चालतं, तर जरा विचार करा. आपल्या आजूबाजूच्या हवामानात किंवा ऋतूंमध्ये होणारे बाह्य बदल, जसे की कडक उन्हाळा, मुसळधार पाऊस किंवा कडाक्याची थंडी, हे बाह्य बदल आपल्या नकळत आपल्या आतील त्रिदोषांचं संतुलन किती मोठ्या प्रमाणावर नियंत्रित करत असतील. बाहेरची प्रकृती आपल्या आतल्या प्रकृतीशी नेमका कसा संवाद साधत असेल. खूपच विचार करायला लावणारा मुद्दा आहे हा. हो ना? यावर नक्की विचार करा. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि रंजक विषयाच्या सखोल चर्चेसह.